आपण रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन मधला एक पॉइंट बघत होतो. तर टाइप्स ऑफ ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टम, त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड कशा प्रकारचे होते बघा. इथे लंग्स पासून पल्मोनरी वेन्स, इथून लेफ्ट आर्टरियम मध्ये जाते, लेफ्ट आर्टरियम पासून तर लेफ्ट वेंट्रिकल. पुन्हा बघा मी आरो दिलेला आहे तुम्हाला समजावं म्हणून. त्याच्यानंतर हे डॉर्सल आवर्टा आहे, बॉडी ऑर्गन आहे. त्याच्यानंतर सुपेरियर आणि इन्फेरियर वेना ठेवा. आता हे बघा, इथून इथून लंग्स पासून पल्मोनरी वेन्स, इथून लेफ्ट आर्टरियम, पुन्हा इथून इकडे लक्ष द्या लेफ्ट वेंट्रिकल. त्याच्यानंतर इथून हा आरो दिला बघा, या डायरेक्शनला गेले ते म्हणजे इकडे लेफ्ट कडे डॉर्सल आवर्टा, पुन्हा डॉर्सल आवर्टा मधून बॉडी ऑर्गन पर्यंत गेला आणि बॉडी ऑर्गन पासून तर सुपेरियर आणि इन्फेरियर वेना ठेवा. त्याच्यानंतर तिथून या ठिकाणाहून ब्लड सर्क्युलेशन कुठं राईट आर्टरी मध्ये आलं, इथं राईट आर्टरियम, पुन्हा इथून राईट वेंट्रिकल. आता राईट वेंट्रिकल पासून पुन्हा पल्मोनरी आर्टरी म्हणतात. पल्मोनरी आर्टरी मधून लंग्स कडे, लंग्स पासून पल्मोनरी वेन्स. ही प्रक्रिया अशा प्रकारची होणारी आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते बघा. इथून पल्मोनरी वेन्स पासून इथून अशा प्रकारची आली जी की डॉर्सल आवर्टा बॉडी ऑर्गन पर्यंत गेली. पुन्हा इथून सुपेरियर वेना किंवा इथून पुन्हा अशी फिरली म्हणजे राईट आर्टरियम आणि राईट वेंट्रिकल पासून पुन्हा पल्मोनरी आर्टरी पासून ब्लड सर्क्युलेशन लंग्स पासून पुन्हा इकडे काय झाले पल्मोनरी वेन्स. इथपर्यंत आपण ऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड या गोष्टी आपण याच्यामध्येच होतात. ब्लड डबल सर्क्युलेशन या डायग्राम मध्ये आपण हे पाहिलं, लक्षात आलं का तुमच्या. आता हे पल्मोनरी सर्क्युलेशन आहे, सिस्टमिक सर्क्युलेशन आहे. सपोज आपण हे हार्ट बघूया, लक्षात घ्या थोडंसं. आता हे तुम्हाला समजावून हे डायग्राम काढण्यात आलेले आहे. आता सपोज हे आपला मानवी हृदय आहे, जे हार्ट आहे. देयर आर फोर चेंबर ऑफ हार्ट. हार्टचे किती 4 कप्पे असतात, मानवी हृदयाचे 4 कप्पे. याच्यानंतर याच्यामध्ये आवर्टा असतात, एक डॉर्सल आवर्टा मोठा असतो. आर्टरीज गेलेल्या असतात त्याच्यामधून. आपण मराठीतून त्याला धमनी, ऊर्ध्व माधवनी म्हणतो आपण, जे मोठी शिर असते. तर हे मानवी हृदय 4 कप्प्याचं आहे म्हणजे हे लक्षात घ्या. जसं आपण पल्मोनरी वेन्स पासून लेफ्ट आर्टरियम, लेफ्ट वेंट्रिकल, डॉर्सल आवर्टा, बॉडी ऑर्गन, पुन्हा इन्फेरियर आणि सुपेरियर आणि इन्फेरियर वेना ठेवा. पुन्हा तिथून अशा प्रकारचं राईट साईडला म्हणजे राईट साईडला हार्टच्या या राईट साईडला म्हणजे इकडून लक्षात घ्या बाळांनो. इथून आले म्हणजे इथून कुठे गेलं लेफ्ट आर्टरियम, पुन्हा वेंट्रिकल मध्ये गेलं. त्याच्यानंतर डॉर्सल आवर्टा थ्रू म्हणजे इथून डॉर्सल आवर्टा थ्रू पुन्हा बॉडी ऑर्गन पर्यंत गेलं, बॉडी ऑर्गन पासून तर इथून सुपेरियर आणि इन्फेरियर वेना ठेवापासून पुन्हा इथं उजव्या साईडला म्हणजे मानवी हृदयाच्या उजव्या साईडला तो तिथं आलेला म्हणजे इथं हार्ट. इथं राईट आर्टरी मध्ये आला, पुन्हा राईट वेंट्रिकल, पुन्हा इथून काय केलं ते पल्मोनरी आर्टरी, ही पल्मोनरी आर्टरी पुन्हा इथून गेलं. गेल्याच्या नंतर लंग्स पर्यंत गेलं, लंग्सच्या नंतर पल्मोनरी वेन्स. अशा प्रकारची ही डबल सर्क्युलेशनची प्रक्रिया होणारी आहे. समजलं का तुम्हाला?